नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, स्वामी प्रकट दिन आहे म्हणून मी छान अशी फुलं तोडून घेऊन आलेली आहे गार्डनमध्ये. एवढी सगळी फुलं निघलेली आहेत. तर बघा, मी पहिल्यांदा तर बाहेरची पूजा करून घेतलेली आहे. मस्त असं उंबऱ्याला हळदी लेपन केलेलं आहे आणि दाराबाहेर खूप छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि मस्त असं तोरण बसवलेलं आहे दरवाजाला. तर बघू शकता तुम्ही. आता बघा किती छान असं मी हळदीचं लेपन केलेलं आहे. बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा का तर मी स्वामींच्या मंदिरात जाणार आहे आणि तिथं खूप छान अशी सजावट केलेली होती. त्यामुळे बघू शकता तुम्ही, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हाला ते पण पाहायला मिळणार आहे. बघा, मी किती छान असं उंबऱ्याचं लेपन केलेलं आहे हळदीचं. बघा, स्वामींची पण खूप छान अशी पूजा केलेली आहे. खूप छान अशी स्वामींची पूजा केलेली आहे. स्वामींना बेलपत्र, जास्वंदीची फुलं, गुलाबाची फुलं वाहून स्वामींची पूजा केलेली आहे. बघा, सर्व देवांची देवांची पण पूजा केलेली आहे. सर्व देवांना फुले वाहिलेली आहेत. तर गणपती बाप्पांपासून अगोदर चालू केलेली होती मी पूजा. बघा, छान अशी रांगोळी काढलेली आहे. बघा, माझ्याकडे असा फोटो आहे स्वामींचा आणि दत्तगुरूंचा. त्यांची खूप छान अशी पूजा केलेली आहे मी. आणि आम्ही स्वामींच्या मंदिरात जाणार आहोत. तर बघा, आम्ही स्वामींच्या मंदिरात आलेलो आहोत. मी, आरती, रुद्रांश आणि मयूर आम्ही 4 जण स्वामींच्या मंदिरात गेलेलो होतो. आज खूप गर्दी होती. स्वामी प्रकट दिन होता, त्यामुळे खूप भक्त स्वामींच्या दर्शनासाठी आलेले होते. आणि आम्ही गेलो तेव्हा नेमकीच तिथं आरती चालू होती. इकडच्या साईडला प्रसाद बनवत होते. आम्ही गेलो तेव्हा आरती चालू होती. पाहू शकता किती गर्दी होती आज. आणि इथं खूप छान असं देवीचं केलेलं होतं. त्यांनी देवीला बसवलेलं होतं खूप छान असं. आणि स्वामींची प्रतिमा पुढे होती. आरती चाललेली होती. खूप छान असं वाटत होतं तिथं गेल्यानंतर. खूप छान असं प्रसन्न वातावरण होतं. होम केलेला होता इथं. सर्व देवदेवतांचे फोटो ठेवलेले होते. खूप छान असा नामघोष चालू होता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. खूप छान वाटत होतं. संध्याकाळी खूप गर्दी होती म्हणून आम्ही 12च्या आरतीला गेलेलो होतो.
का तर मुलांना घेऊन एवढ्या गर्दीत नको म्हणून आम्ही लवकरच गेलेलो होतो स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. बघा किती लांब लाईन होती. आम्ही इथं गंध लावला आणि लाईनला थांबलो. खूप छान असं फुलांचं डेकोरेशन केलेलं होतं. बघा फुलांनी नाव टाकलेलं होतं ब्रह्मांड नायक. पूर्ण मंडप अख्खा फुलांनी सजवलेला होता आणि परिसरात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नामघोष चालू होता. बघा किती गर्दी आहे. तर प्रसाद देत होते. बघा किती छान अशी स्वामींची रांगोळी काढलेली होती. होम चालू होता इथं पण एक. पूर्ण मंडप अख्खा फुलांनी डेकोरेशन केलेलं होतं. अख्ख्या फुलांच्या माळा लावलेल्या होत्या. पूर्ण मंदिराला अख्खं फुलांनी सजवलेलं होतं. खूप छान वाटत होतं. तिथं गेल्यानंतर सर्वजण एकच नामघोष चालू होता. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बघा अख्खं फुलांनी सजवलेलं होतं. खूप छान वाटत होतं. हा प्रवेशद्वार आहे आतल्या मंदिराच्या गाभाऱ्याचा. बघा वरती गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गुरुदत्तांचं तिथं मस्त असं छायाचित्र रेखाटलेलं होतं आणि बाकीचं फुलांनी छान असं डेकोरेशन केलेलं होतं. श्री गुरुदत्तांचं बघा किती छान असं वाटतंय वरती. आणि स्वामी समर्थांना पण स्वामी समर्थच्या पाठीमागं पूर्ण अख्खं फुलांचं डेकोरेशन केलेलं होतं. पूर्ण मंदिर अख्खं फुलांनी सजवलेलं होतं. त्यामुळे खूप छान वाटत होतं. बघा बघा इथं पालखी आहे स्वामी समर्थांची. तुम्हाला अख्खे मंदिर दाखवते. बघा किती सुंदर असं फुलांनी सजवलेलं होतं स्वामींचं मंदिर. आणि स्वामींचं दर्शन घ्या. किती छान अशी स्वामींचं दर्शन झालं. आम्हाला खूप छान वाटलं. स्वामींचं दर्शन खूप छान झालं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हे बघा स्वामी समर्थांची पालखी. खूप छान वाटत होतं. फुलांनी अख्खी सजवलेली होती स्वामी समर्थांची पालखी. आम्ही इथं फोटो काढले. पूर्ण मंडप बघा किती छान असं आणि अख्खं मंदिर फुलांनी सजवलेलं होतं. खूप छान वाटत होतं. थोडेसे फोटो काढले तिथं आणि देवीचे पण फोटो काढलेले होते. सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरु.